स्टुडंट्स, आज आपल्याला रेझोनन्स इन अ सिरीज अँड पॅरलल सर्किटचं सेकंड लेक्चर बघायचं आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज मेन बाय रेझोनन्स. त्यानंतर रेझोनन्सचे टाईप्स, दोन प्रकार, सिरीज रेझोनन्स अँड पॅरलल रेझोनन्स. त्यामध्ये आपण सिरीज रेझोनन्स बघतोय. तर सिरीज रेझोनन्समध्ये आपण बघितली ती रेझोनंट फ्रिक्वेन्सी, देन फेजर डायग्राम, आफ्टर दॅट impedance, then variation of in a impedance, current resonance, phase angle, voltage and current, and variation of power factor and Q factor. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे बँडविड्थ ऑफ अ सिरीज रेझोनन्स. म्हणजे आपला जो प्रिव्हियस जो टाईप्स चालू आहे रेझोनन्स सिरीजमधला, तर तो आपण पुन्हा काय करतो आहे, कंटिन्यू करतो आहे. ओके, तर हा बँडविड्थचा प्रकार. आणि आज आपल्याला सिरीज रेझोनन्स कंप्लीट करून त्याचे आपल्याला काय करायचे, प्रॉब्लेम्स बघायचे. ओके, बँडविड्थ ऑफ अ सिरीज रेझोनन्स यामध्ये बघा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँडविड्थ. आता बँडविड्थ म्हणजेच काय, बँडविड्थ इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी. बरोबर, दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स म्हणजेच बँडविड्थ. पण ही जी हा जो डिफरन्स असतो, राईट, हा काय करतो, पॉवर रिड्यूस करतो. ओके, तर ती रिड्यूस किती करतो, 50%. दोघांमधला किती करतो, दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स हा त्याचा पॉवरचा किती असतो, 50%. जसं आता बघा, मी बँडविड्थ घेतो आहे BW इज इक्वल्स टू F2 मायनस F1. म्हणजे याचा अर्थ काय झाला, F2 ही जी फ्रिक्वेन्सी ही कशी आहे, हायर आहे, आणि F1 ही कशी आहे, लोअर. म्हणून हायर मायनस लोअर केल्यानंतरच तुम्हाला पॉझिटिव्ह मिळणार आहे. बरोबर, तर F2 मायनस F1 इज द इक्वेशन. त्यानंतर युनिट बँडविड्थ कशामध्ये मोजतात, तर हर्ट्समध्ये मोजतात, जे की फ्रिक्वेन्सीचं युनिट आपलं जे असतं ते, राईट. त्यानंतर यालाच दुसरं नाव आहे, म्हणजे बँडविड्थ ऑफ सिरीज रेझोनन्स हे फर्स्ट नाव, याचंच दुसरं नाव दॅट इज अ हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. आता हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी का बरं म्हटलं जातं, कारण हा काय करतो, 50% तुमची पॉवर रिड्यूस करतो ना, म्हणून याला हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आता एक रिलेशन आहे बघा, म्हणजे FR आपली रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, नंतर बँडविड्थ आणि नंतर Q फॅक्टर, ह्या तिघांचं एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे, तर बँडविड्थ इज इक्वल्स टू असतं बघा FR अपॉन Q. लक्षात असू द्या, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय Q. म्हणजे याचा अर्थ काय झाला, बँडविड्थ ही कोणासोबत डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीसोबत. पण बँडविड्थ ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत, क्वालिटी फॅक्टरसोबत. आता हे तर तुम्हाला माहिती आहे Q फॅक्टर काय असतो. Q फॅक्टर काय करतो, Q फॅक्टर जर वाढला तर शार्पनेस वाढतं, आपल्याला माहिती आहे कशाचं, वेव्हचं. बरोबर, जर Q फॅक्टर वाढला यामध्ये तर बँडविड्थ काय होणार तुमची, कमी होणार आहे, राईट. तर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं एक रिलेशन यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. आणि एक त्यामध्ये बघा डायग्राम आहे बघा, डायग्राम काय अशी विशेष नाही आहे, फ्रिक्वेन्सी वर्सेस करंट आहे. आणि त्यामध्ये सरळ तुम्हाला जे डिफरन्स आत्ता जो सांगितला आम्ही काय, F1 आणि F2चा, राईट, ही मधली जी फ्रिक्वेन्सी असते ही तुमची FR असते, म्हणून F2 मायनस F1 घेतलं जातं. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, बँडविड्थ. आणि ही किती पर्सेंट असते, दॅट इज अ 50%. ओके, तर बँडविड्थ ऑफ रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट व्हॉट डिफरन्स बिटवीन अ टू फ्रिक्वेन्सी and having a reducing power that is 50%. So bandwidth then FR and Q has a relation, that is bandwidth is equals to what, FR upon Q, and its unit is hertz. Okay, लक्षात असू द्या. नेक्स्ट पॉईंट बघा, मॅग्निफिकेशन इन अ सिरीज रेझोनन्स. आता मॅग्निफिकेशन म्हणजेच ॲम्प्लिट्यूडचं आपण बघतो बघा, की जसं मॅग्निफिकेशन करतो म्हणजेच वाढवणे, बरोबर ना. तर यामध्ये काय आता प्रकार, लक्ष द्या, मॅग्निफिकेशन इन अ सिरीज रेझोनन्स. मॅग्निफिकेशनमध्ये पुन्हा आपली सर्किट डायग्राम, सिरीज आहे, रेजिस्टन्स आला, इंडक्टर आला, पुन्हा कॅपॅसिटर आला. बरोबर, याला RLC.
त्यामध्ये आपण फक्त VL आणि VC हाच व्होल्टेज ड्रॉप कन्सिडर करूया. आता आपल्याला माहिती आहे ओम्स लॉ V इज इक्वल्स टू वॉट I इंटू R. आता मी प्युअरली इंडक्टरच्या बद्दल विचार करतोय, म्हणजेच VL इज इक्वल्स टू काय असणार I इंटू XL. हे समजतंय का? XL तुमचा काय फॅक्टर आहे, आपण सिम्पली काय यूज करतो, रिॲक्टन्स म्हणून यूज करतो इंडक्टिव्ह, बरोबर. त्यानंतर आता मला सांगा हा रेझिस्टन्स आहे, हा रिप्लेस कसे होणार आहे झेडने, म्हणून V इज इक्वल्स टू काय असणार I इंटू झेड, म्हणजेच I इज इक्वल्स टू काय झालं V अपॉन मॉड झेड, मॅग्निट्यूड घेऊ शकतो, बरोबर. आता आपलं हे जे फ्रिक्वेन्सी ही कोणची फ्रिक्वेन्सी, रेझोनेटिव्ह फ्रिक्वेन्सी, म्हणजे F इज इक्वल्स टू FR ॲट दॅट टाईम अंडर मॉड ऑफ झेड इज रिप्लेस बाय वॉट, दॅट इज R. सो VL इज इक्वल्स टू V अपॉन दॅट इज R, म्हणून हे आपण V अपॉन R याला रिप्लेस करतो. ओके. देन आता महत्त्वाचं तुम्हाला आता I हा मिळालेला आहे, सॉरी I इज इक्वल्स टू, आता ही जी I ची किंमत आहे तर मी ही I ची किंमत ह्या इक्वेशनमध्ये पुट करू शकतो, बरोबर आहे. म्हणजेच VL इज इक्वल्स टू काय मिळणार I इंटू XL आहे, तर ही I ची किंमत इथं पुट करा, म्हणजेच VL इज इक्वल्स टू काय मिळणार V डिवायडेड बाय R इंटू वॉट XL, राईट. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे XLची किंमत काय असते, XL विच इज इक्वल्स टू वॉट V डिवायडेड बाय R 2 पाय FRL. आता हा FRL काय घेतला, कारण रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी ना आपली, म्हणून FRL, बरोबर. त्यानंतर मला सांगा FRची किंमत पण तुम्हाला माहिती आहे, ती किती असते 1/2 पाय अंडर रूट LC, मागच्या लेक्चरला बघितली, म्हणजे इथं ती व्हॅल्यू पुट करणार. मग इक्वेशन काय बनणार VL इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R इंटू 2 पाय आणि XLची व्हॅल्यू काय आहे 1/2 पाय अंडर रूट LC इंटू वॉट L. हा 2 पाय काय होईल कॅन्सल, काय राहतं आहे बघा VR इंटू L डिवायडेड बाय अंडर रूट LC. आता ह्या Lला मी असं लिहू शकतो ना अंडर रूट L इंटू अंडर रूट L, बरोबर. तर याला आपण काय लिहिणार अंडर रूट L इंटू अंडर रूट L डिवायडेड बाय अंडर रूट L इंटू अंडर रूट C. हा अंडर रूट L काय झाला कॅन्सल झाला, बरोबर आहे. मग आता हा जर कॅन्सल झाला तर काय मिळतं बघा तुम्हाला V डिवायडेड बाय R इंटू अंडर रूट L डिवायडेड बाय अंडर रूट C. याला एकाच ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो ना अंडर रूटमध्ये, तर V डिवायडेड बाय R व L डिवायडेड बाय R. आणि याला आणखी जर सिम्प्लिफाय लिहायचं सिम्प्लिफाय जर लिहायचं असेल तर L बाय C इंटू V, म्हणजे VL इज इक्वल्स टू युअर इक्वेशन इज लाईक धिस. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज वॉट मॅग्निफिकेशन इन अ सिरीज रेझोनन्स. आता महत्त्वाचं याच्यामध्ये हे जी किंमत दिली तुम्हाला तर ती Q म्हणून ओळखली जाते, क्वालिटी फॅक्टर, बरोबर आहे. तर VL इज इक्वल्स टू काय मिळतं मग तुम्हाला Q इंटू दॅट इज V. दिस इज युअर फायनल आन्सर, राईट. म्हणजेच साधं मॅग्निफिकेशन आपण ज्यावेळेस बघतोय तर याच्यामध्ये तुम्ही आपला ओम्स लॉ लावला, ओम्स लॉ लावल्यानंतर काय केलं VL इज इक्वल्स टू I इंटू XL, म्हणजे इंडक्टरबद्दलच विचार केला फक्त, बरोबर आहे. मग इंडक्टरबद्दल विचार केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये झेड घेतला, बरोबर. नंतर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी घेतली, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी काय सांगते अंडर मॉड ऑफ झेड इज रिप्लेस बाय व्हॉट कॅपिटल R. सो वी just put the value of I and solve the equation. First equation put the value of FR, then solve the equation simultaneously, okay, not simultaneously but step by step. Okay, 2 pi get cancel, then under root or simply L, which is represented as under root L into under root L. हे मॅथचा नियम आहे, बरोबर. हा अंडर रूट L एक काय झाला कॅन्सल, फक्त अंडर रूट L डिवाइड बाय अंडर रूट C राहिलं, एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आणि सिम्प्लिफाईड ज्यावेळेस टर्म लिहिणार आपण तर यामध्ये ही जी टर्म आहे ही Q म्हणून ओळखल्या जाते. म्हणजेच तुमचं लोड व्होल्टेज और इंडक्टर व्होल्टेज विच इज इक्वल्स टू वॉट क्वालिटी फॅक्टर
into its voltage. Okay, so this is nothing but what? Magnification in a series resonant. Okay, पॉईंट जरा मोठा आहे, बट आपल्याला माहिती आहे एक्सेलचं आपल्याला रिलेशन माहीत असल्यामुळं आपण त्याला जास्त वेळ आपल्याला लागणार नाही. ओके, नेक्स्ट. आता जे आपण जसं इंडक्टरच्या बद्दल आपण बघितलं, राईट. आता आपण कॅपॅसिटरच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज बघू. तर व्ही सी इज इक्वल्स टू काय असणार? आय इंटू आर. बरोबर. मग आता इथं आर रिप्लेस कशाने होणार तुमचा? एक्स सीनी ना, जसं तिथं तुम्ही घेतलं होतं इंडक्टरच्या ॲक्रॉस. तर एक्स सी इज इक्वल्स टू काय झालं? व्ही सी डिवायडेड बाय आय. बरोबर. मग एक्स सी इज इक्वल्स टू हे पुन्हा इक्वेशन तुम्हाला असंच बनणार आहे, व्ही डिवायडेड बाय आर 1/2 एफ आर सी. हे एक्स सीची व्हॅल्यू नाही, बरोबर आहे. ही एक्स सीची व्हॅल्यू आपण इथं, ही आयची व्हॅल्यू इथं पुट केली. ओके, सिम्पली. किंवा तसं न करता एक साधा पॅटर्न आपण वापरू. ओके, सो आय इज इक्वल्स टू काय आपल्याकडं? व्ही डिवाइड बाय आर आहे. हे पुट करा इथं, म्हणजे व्ही सी इज इक्वल्स टू काय मिळणार? व्ही डिवाइड बाय आर इंटू एक्स सी, राईट. बट एक्स सी इज इक्वल्स टू काय आपल्याकडं? 1/2 एफ सी, 2 एफ आर सी घ्या. ठीक आहे. तर काय मिळतं मग? व्ही सी इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर इंटू एक्स सीची व्हॅल्यू 1/2 एफ आर सी, राईट. पुन्हा आता तुम्हाला माहिती आहे मग एफ आरची किंमत काय असते? दॅट इज 1/2 अंडर टी एल सी. ज्यावेळेस ही व्हॅल्यू तुम्ही पुन्हा त्यात पुट करणार तर फायनल इक्वेशन तुम्हाला हेच मिळतं, 1/r अंडर एल बाय सी इंटू व्ही, राईट. अँड दिस इज नथिंग बट अगेन क्यू. बरोबर. म्हणून व्ही सी इज इक्वल्स टू काय म्हणतं? क्यू इंटू व्ही. आत्ता जे बघितलं तसंच इक्वेशन, बट इन द फॉर्म ऑफ व्हॉट? कॅपॅसिटन्स. ओके, सो हे लक्षात असू द्या, राईट. त्यानंतर बघा, यामध्ये आहे कॅरेक्टरिस्टिक्स इन अ रेझोनंट सर्किट. तर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय? आपण जे आत्तापर्यंत बघितलं, ओके, त्याचा पूर्ण पद्धतीमध्ये एक कन्सोलेटेड रिपोर्ट म्हणजेच तुमची कॅरेक्टरिस्टिक्स. याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणू. ओके, आता कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फर्स्ट बघा, एक्सेल इज इक्वल्स टू एक्स सी. हे केव्हा असतं? ज्यावेळेस तुमची एफ ही एफ आर म्हणून काम करते, रेझोनेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणून काम करेल तेव्हा. बरोबर. दुसरं काय आहे? ज्यावेळेस आपण प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट ज्यावेळेस बघतो, बरोबर, त्यावेळेस अंडर मॉड ऑफ झेड इज रिप्लेस बाय व्हॉट? इट्स आर. हे पण केव्हा? ज्यावेळेस एफ इज इक्वल्स टू एफ आर असेल तेव्हा. ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स. देन तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स, एफ आरची किंमत जी की काय? 1/2 अंडर एल सी. बरोबर. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे फाय हा 0 आहे केव्हा? ज्यावेळेस एफ इज इक्वल्स टू एफ आर आहे तेव्हा. फिफ्थ, पॉवर फॅक्टरचा ज्यावेळेस विचार करतो आपण तर कॉस फायची किंमत ही किती असते? 1. कारण कॉस 0 किती असतो? 1 असतो ना, म्हणून. नंतर सिक्स्थ आपण जर बघितलं, क्वालिटी फॅक्टरची व्हॅल्यू किती असते? 1/r अंडर एल बाय सी. ओके, सो these are the characteristics which is related to a series resonance. आता आपल्याला याच्यावर काय बघायचे? याचे न्यूमरिकल्स. ओके, न्यूमरिकल्स हे सगळे हा जे आपण फॉर्म्युले बघितले, राईट, त्याच्यावरच बेस्ड असणार आहे. तर चला तर मग आपण न्यूमरिकल स्टार्ट करू. प्रॉब्लेम बघा, रेजिस्टर अँड कॅपॅसिटर आर इन अ सिरीज विथ अ व्हेरिएबल इंडक्टर, प्युअर इंडक्टर. when a circuit is connected to a 220 volt 50 hertz supply, maximum current obtained by varying the inductance that is 0.314 ampere. Then voltage across capacitance is what? 800 volt. Find the that is circuit constant. आता बघा, जरा प्रॉब्लेम मोठा दिलेला आहे, पण त्यामध्ये महत्त्वाचं काय? तुम्हाला सोर्स व्होल्टेज दिलेलं आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्यानंतर मॅक्सिमम करंट दिलेला आहे दॅट इज 0.314, आणि आफ्टर दॅट व्होल्टेज आहे बघा, कॅपॅसिटन्स व्होल्टेज दॅट इज 800 वोल्ट. जे दिलेलं आहे आपण ते आपण गिवन लिहून घेतलं. ठीक आहे.
आता फाइंड काय करायचं सांगितलं तुम्हाला, सर्किट कॉन्स्टंट. ओके, तर बघा फर्स्ट आपल्याला जे दिलेले क्वांटिटी त्याच्यावरून आपण काय फाइंड करू शकतो. आय मॅक्स आहे आपल्याकडं, त्यानं व्होल्टेज आहे राईट. तर आपण इम्पिडन्स फाइंड करू शकतो. तर इम्पिडन्स इज इक्वल्स टू व्हॉट, और सिम्पली व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर ना. सो आर इज रिप्लेस बाय व्हॉट, इट्स झेड. So Z is equals to what, V by I. So it is written as V divided by, right. Put the values and find the value of Z, right. Z मिळाला म्हणजेच तुम्हाला R मिळाला ना, कारण F is equals to काय असतं, FR ना. तर त्यामुळं आपण झेडला रिप्लेस करू शकतो R ने, राईट. देन आता बघा सर्किट डायग्राममध्ये यांनी व्हेरिएबल काय घेतलेला आहे, हा इंडक्टर घेतलेला आहे, राईट. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला कॅपॅसिटन्स आता फाइंड करायचा. तर कसा फाइंड करणार, तर व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर पुन्हा आपल्याला माहिती आहे, पण आपण आता कॅपॅसिटन्सचं बघतोय तर आय इंटू वॉट, एक्स सी, बरोबर. तर मग एक्स इज इक्वल्स टू काय असणार, व्ही डिवाइडेड बाय आय असणार. मग तुम्हाला एक्स सी तर भेटून गेला. एक्स सीची किंमत किती असते, 2 पाय एफ आर सी किंवा एफ सी घ्या, बरोबर. तर ही एक्स सीची किंमत माहिती आहे, डिवाइड बाय 2 पाय एफ टाकून द्या, राईट. म्हणजेच एक्स सी डिवाइडेड बाय 2 पाय एफ भेटणार काय तुम्हाला, सी भेटेल ना. एक्स सीची किंमत माहिती आहे, 2 पाय तुम्ही पायची किंमत 3.14 घेणार, एफ तुम्हाला दिलेला आहे, बरोबर. तर सरळ सरळ तुम्हाला किती मिळतं हे, दॅट इज आय थिंक 1.249. ओके, सो दिस इज युअर आन्सर ऑफ कॅपॅसिटन्स, राईट. व्हॉट अबाउट इंडक्टन्स. इंडक्टन्स तसंच फाइंड करणार, काय की एफ आर इज इक्वल्स टू तुम्हाला 1/2 पाय अंडर रूट एल सी आहे, बरोबर. आता तुम्हाला एल फाइंड करायचं आहे, तर एफ आर दिलेला आहे, स्क्वेअर रूट घेऊन टाकणार, म्हणजेच काय, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. एफ आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आणि इथं फक्त एल सी, बरोबर. तर तुम्हाला फक्त एलची किंमत नाही दिली, ही डिवाइडची टर्म तिकडे गेल्यावर काय होईल, म्हणजेच एफ आर स्क्वेअर इंटू सी इंटू 4 पाय स्क्वेअर, right, divided by 1 which is equals to L, सॉरी आपल्याला फक्त चेंज काय करायचं आहे यामध्ये, दॅट इज L. तर Lला लेफ्ट साईडला घ्या, फक्त एफ आर स्क्वेअरला इथं डिवाइडला टाका, इंटू सी, राईट. पुट द व्हॅल्यू अँड सॉल्व द इक्वेशन, दॅट इज 8.112 हर्ट्स. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम थोडी लेंदी दिलेले. अ सिरीज सर्किट क्रॉसिंग अ कॉईल, यामध्ये बघा हॅविंग रिॲक्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे बघा, 2 रेजिस्टन्स दिले, एक 10 ओहम आणि इंडक्टिव्ह रेजिस्टन्स दिलेला आहे, दॅट इज 20 ओहम, बरोबर. म्हणजे रेजिस्टन्स आपला आर आणि एक्सेल हा म्हणजे हा 20 वाला दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे हा 10 आणि हा 20 ओहम, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. नंतर ऑब्झर्व द सर्टन व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स करंट इन द सर्किट, मॅक्सिमम फाइंड वन दिस व्हॅल्यू कॅपॅसिटन्स. ओके, फर्स्ट तुम्हाला फाइंड करायचं व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स. आत्ता जसं आपण काम केलं तेच करायचं आहे. पुन्हा एक्स सी इज इक्वल्स टू घ्या, एक्स सी एक्सेल आणि एक्स सी तुम्हाला दिलेलं आहे ते कॉमनच आहे, राईट. सीची व्हॅल्यू फाइंड करून घ्या. त्या पद्धतीने दुसरं काय फाइंड करायचं आहे बघा, इम्पिडन्स इन अ सर्किट. इम्पिडन्स म्हणजे झेड ना, किंवा आर म्हणू शकतो तुम्ही, राईट. तर तो किती आहे तुमचा 10 ओहम, म्हणजे पॉवर फॅक्टर किती असला पाहिजे त्याचा 1 पाहिजे. ओके, आणि करंट व्ही इज आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर, दॅट इज विथ अँगल इज दॅट इज 0 डिग्री, नॉट नेसेसरी टू राईट द अँगल. ओके, तर सिमिलर पद्धतीने तुम्हाला बाकीचे पण क्वेश्चन तसेच सॉल्व करायचे, काही विशेष नाही आहे त्यात, ठीक आहे. फक्त महत्त्वाचं काय, एक्सेलचा फॉर्म्युला, एक्स सीचा फॉर्म्युला, एफ आरचा फॉर्म्युला, त्यानंतर बँडविड्थचा फॉर्म्युला, दॅट इज एफ आर अपॉन क्यू, त्यानंतर क्यूचा एक फॉर्म्युला 1/2 पाय अंडर रूट एल सी, राईट. हे फॉर्म्युले तुम्हाला लागणार. ह्या फॉर्म्युलेच्या बेसिसवरच सगळं काय पुढं इक्वेशन्स आहे. आज हे पुढं सॉल्व करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला डायरेक्ट काय घ्यायचा, पॅरलल रेझोनन्स. आता पॅरलल रेझोनन्स आणि सिरीज रेझोनन्स, ऑलरेडी आपण सिरीज रेझोनन्स घेतलेलं आहे, बरोबर.
पॅरलल रेझोनन्समध्ये फक्त जे काही बदल असतील राईट, तर तेच बदल यामध्ये आपला तो पोर्शन पटकन होईल बरोबर. कारण का आपण ऑलरेडी सिरीज पॅरल खूप पहिल्या चॅप्टरपासून बघतोय बरोबर. तर यामध्ये काय असं विशेष राहणार नाही आहे. फक्त महत्त्वाचं आपल्याला की एक तुम्हाला पॅरलल माहीत पाहिजे, हे सिरीज माहीत पाहिजे, त्यावरच तुम्हाला पॅरलल करता येईल राईट. सो पॅरलल नेक्स्ट लेक्चरला पॅरलल आणि विथ त्याचे एक्झाम्पल हे सगळे कंटेंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. तर मे बी नेक्स्ट लेक्चरमध्ये हा चॅप्टर फिनिश होईल. का फिनिश होईल? कारण सिरीज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सिरीज आणि पॅरललमध्ये फरक काय तेवढंच आपल्याला बघायचं. म्हणजे पुन्हा आपल्याला तेच व्होल्टेज, करंट, फेझर डायग्राम, त्यानंतर इम्पिडन्स, व्हेरिएशन इन इम्पिडन्स, देन त्याचा करंट काय असतो, व्होल्टेज काय असतो, नंतर क्यू फॅक्टर कसा असतो, म्हणजे थोडा बदल असणार आहे, जास्त काही राहणार नाही. ओके. जर तुम्ही दोन्ही व्हिडिओ जर कम्पेअर करून बघशाल नंतरला, तर त्यावेळेस तुम्हाला तो फरक काय होईल जाणून येईल. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.